पाळोदी येथील एका 38 वर्षीय इसमास कोणताही गुन्हा नसताना पुसद शहर पोलीस स्टेशन येथे संशयित म्हणून आणले व जीवघेणी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेनंतर अक्षरशः ते इसमास दवाखान्यात सुद्धा भरती करावे लागले। सविस्तर बातमी अशी की काही दिवसांपूर्वी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे पाळोदी शेत शिवारामधून विहिरीतील मोटार चोरी झाल्याची घटना घडली होती। या घटनेमध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल झाले होते, परंतु संशयित म्हणून पाळोदी येथील रहिवासी फकीरा वंजारे वय 38 वर्षे यास पुसद शहर पोलीस स्टेशन येथील डीपी पथकातील 4 कर्मचाऱ्यांमार्फत शहर पोलीस स्टेशन येथे बळजबरीने आणण्यात आले व त्यास पोलीस स्टेशन येथे डीबी पथकातील शुद्धोधन भगत व प्रफुल्ल इंगोले यांच्यामार्फत जीवघेणी बेदम मारहाण करण्यात आली। या अमानुषपणे केलेल्या मारहाणीत फकीरा अक्षरशः बेशुद्ध पडला। जेव्हा त्यात जाग आली तेव्हा कोणताही पुरावा न सापडल्यामुळे पोलिसांनी त्यास सोडून दिले। पोलिसांच्या मारहाणीचा गंभीर परिणाम फकीरावर झाल्यामुळे त्यास दुसऱ्या दिवशी दवाखान्यात भरती करावे लागले। कोणताही पुरावा नसताना संशयित म्हणून आणलेल्या फकीरास अमानुषपणे केलेल्या मारहाणीबाबत पुसद शहर पोलीस स्टेशन, DYSP ऑफिस पुसद, SDO ऑफिस पुसद यांना तक्रार अर्ज देण्यात आला आहे व यामध्ये शुद्धोधन भगत व प्रफुल्ल इंगोले यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी संबंधित तक्रार करण्यात आली आहे। यापूर्वीही शुद्धोधन भगत यांच्या विरुद्ध विविध तक्रारी करण्यात आले असल्याची पुसद शहरात चर्चा आहे। तरी सुद्धा अद्याप पावेतो त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, हे विशेष। यात महत्त्वाचे म्हणजे तक्रारदार फकीरा याच्यावर तक्रार मागे घेण्यासाठीही दबाव आणत असल्याचे समजले आहे। फकीरा नारायण वंजारे, राहणार पाळोदी, दिनांक 23 जून 2024 सकाळी 11 वाजता माझ्या घरी 4 पोलीसवाले आले होते। त्यांनी मला घरून उचलले, पोलीस स्टेशन शहरमध्ये आणले आणि बेदम मारहाण केली। जेव्हा मी विचारलं मला का मारत आहे, तेव्हा त्यांनी 2-3 दिवसाच्या पहिले त्या माझ्या एरियातून मोटर चोरी झाली, त्या संशयाखाली मला आणलेलं आहे। पोलिसांनी माझ्या पायावर दोघांनी पाय ठेवून बेदम मारहाण केली। माझ्या डोक्यात बेल्टने मारले, एवढे मारले की मी बेहुशुद्ध पडलो। जेव्हा मला होश आला तेव्हा मला समजत नव्हतं काय करायचं। माझ्या भावाला विष्णू जोगदंडे यांचा फोन आला, 5000 रुपये दे, प्रकरण मॅनेज कर, परंतु आम्ही पैसे दिले नाही। आज दिनांक 25 जून 2024 दिवशी पोलीस स्टेशन पुसद शहर, DYSP ऑफिस, SDO ऑफिस, SP ऑफिस यवतमाळ आम्ही येथे तक्रार दाखल केलेली आहे। मला मारहाण करणारे डीबी पथकातील शुद्धोधन भगत, प्रफुल्ल इंगोले हे आहे। यांनी मला मारहाण केली, त्याच्या मारहाणीमुळे मला दवाखाना करावा लागला। यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे। महाराष्ट्र TV 24 तर्फे ज्ञानराज ढोरे यांची रिपोर्ट, यवतमाळ।